काव्यगंध प्रस्तुत कविता आठवणीतल्या। आज आपण मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध व सर्वांचे लाडके कवी गदिमा अर्थात ग दि माडगुळकर यांची देवाचे घर ही कविता आपण ऐकणार आहोत। आकाशामध्ये चमचमणाऱ्या चांदण्या पाहून उंचावरती असलेलं ते देवाचं घर कसं बरं असेल हे लहान मुलांच्या भूमिकेत जाऊन त्यांच्या भावविश्वातील कल्पनारम्य वर्णन केलेली अतिशय सुरेख अशी देवाचे घर अर्थात इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी ही कविता आपण ऐकूया। आपणास ही कविता नक्कीच आवडेल, तेव्हा लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा आणि अशाच कविता आठवणीतल्या पहा, ऐका व आनंद घ्या। धन्यवाद। इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी देवाचे घर बाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी ऐक मजा तर ऐक खरी वाट निळे निळे घाट निळी निळी वाट निळे निळे घाट निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळू पाट निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळू पाट निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी ऐक मजा तर ऐक खरी ऐक मजा तर ऐक खरी चांदीच्या झाडांना सोन्याची पाने चांदीच्या झाडांना सोन्याची पाने सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे सोन्याची केळी सोन्याचा पेरू सोन्याची केळी सोन्याचा पेरू सोनेरी आंब्याला सोनेरी कैरी सोनेरी आंब्याला सोनेरी कैरी ऐक मजा तर ऐक खरी ऐक मजा तर ऐक खरी देवाच्या घरात गुलाबाची लादी देवाच्या घरात गुलाबाची लादी मऊ मऊ ढगांची अंथरली गादी मऊ मऊ ढगांची अंथरली गादी चांदण्याची हंडी चांदोबाची भांडी चांदण्याची हंडी चांदोबाची भांडी चांदोबाचा दिवा मोठा लावलावरी चांदोबाचा दिवा मोठा लावलावरी ऐक मजा तर ऐक खरी ऐक मजा तर ऐक खरी इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी देवाचे घर बाई उंचावरी ऐक मजा तर ऐक खरी ऐक मजा तर ऐक खरी
ऐक मजा तर ऐक खरी।